विलास पांधारे सरांनी जी हकीकत सांगितलेली आहे त्यावर दुसरी बाजू समजून घेणं देखील तितकेच गरजेचं आहे। आपण या ठिकाणी आलेलो आहे जिल्हा परिषद शाळा आंबेगाव वसाहत या ठिकाणी। आता 5 अजून वाजायचे बाकी आहेत, परंतु शाळा सोडून देण्यात आलेली आहे। तिथं मुख्याध्यापकांचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी मुख्याध्यापक हजर दिसत नाहीयेत। आणि या ठिकाणी जर आपण पाहू शकतोय तर अशी माहिती मिळाली की मुख्याध्यापक आणि इतर 3 शिक्षक हे रजेवर आहेत। फक्त एकाच शिक्षकावर हे सगळं मुलांची जबाबदारी आहे। आणि आता मुलं सोडण्यात आलेली आहेत, शाळेचा टाइम झालेला आहे, शाळा सुटलेली आहे। परंतु इथं आपण विचारलं मुलांना तरी इथं कोणताही शिक्षक, एक शिक्षक वगळता इथं कोण हजर नाही। त्यामुळं आपल्याला संबंधित मुख्याध्यापकाची बाजू समजून घेऊ शकत नाही, तरी पण आपण प्रयत्न करतोय की त्यांच्याशी फोनद्वारे कॉन्टॅक्ट करायचा। जर इथं आलं तर आपण त्यांची देखील बाजू व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत। हीच ती शाळा आहे, या ठिकाणी तथाकथित घटना त्या आश्रमातील विद्यार्थ्यांच्या सोबत घडलेल्या होती। कदाचित त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळं संबंधित विद्यार्थी काही कायदेशीर याच्यासाठी रजेवर असू शकतात। परंतु ते शिक्षक ज्यावेळी येतील तर आपण त्यांची म्हणणं जाणून घेऊ। जर ते नाही आले तरी या शिक्षकांनी घाबरून जायचं किंवा काही गैरसमज करून घ्यायचं कारण नाही। जेव्हा तुम्हाला समजा रिलीफ मिळेल कायदेशीर वगैरे तर तुम्ही जुन्नर टाइम्सशी संपर्क साधू शकता। आणि जर तुम्हाला वाटत असेल का अन्याय झाला, चुकीचा गुन्हा दाखल झालाय, तर तुम्ही देखील तुमचं मत जुन्नर टाइम्सशी मांडू शकता। तुमची बाजू देखील तितक्याच प्रभावीपणे मांडण्यात येईल। जुन्नर टाइम्स, आंबेगाव वसाहत, घोडेगाव।